भारतीय रेल्वेचा नवा रत्न, महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी वेग आणि आरामाची नवी ओळख, अंजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस. आज आपण जाणून घेणार आहोत या सुपरफास्ट हायटेक ट्रेनची संपूर्ण माहिती, तिचा प्रवास, थांबे, वेग, सोयी आणि खास अशी वैशिष्ट्ये. मित्रांनो, ट्रेन नंबर 26-102 अंजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन अंजनी म्हणजेच नागपूरहून पुण्यापर्यंत चालते. भारतीय रेल्वेच्या सेमी हाय स्पीड वंदे भारत श्रेणीतील ही ट्रेन महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारी एक महत्वाची गाडी आहे. मित्रांनो, ही जी गाडी आहे ही गाडी आठवड्यातून 6 दिवस रविवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून 6 दिवस अंजनीवरून सकाळी 9:50 सुटते. तर पुणे जंक्शनला ही गाडी रात्री 9:50 पोहोचते. अंजनी ते पुणे जंक्शन हे 882 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तासामध्ये 10 हॉल्ट घेत पूर्ण करते. या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 73 किलोमीटर आहे. मित्रांनो, आता आपण या गाडीचे अंजनीवरून पुणे जंक्शन पर्यंत रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया. ही गाडी सोमवार वगळून आठवड्यातून 6 दिवस दररोज सकाळी 9:50 अंजनीवरून सुटते. तर वर्धा जंक्शनला ही गाडी सकाळी 10:40 पोहोचते. वर्धा जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 10:42 ही गाडी वर्धा जंक्शनवरून पुढे बडनेरा जंक्शनसाठी निघते. दुपारी 12 वाजता ही गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते. बडनेरा जंक्शनवरती सुद्धा या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 12:02 ही गाडी बडनेरा जंक्शनवरून पुढे अकोला जंक्शनसाठी रवाना होते. दुपारी 12:58 ही गाडी अकोला जंक्शनला पोहोचते. अकोला जंक्शनवरती सुद्धा या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 1 वाजता ही गाडी अकोला जंक्शनवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. दुपारी 1:22 ही गाडी शेगावला पोहोचते. शेगाव रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 1:24 ही गाडी शेगाववरून पुढे भुसावळ जंक्शनसाठी निघते. दुपारी 2:55 ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते. भुसावळ जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 3 वाजता ही गाडी भुसावळ जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे दुपारी 3:26 ही गाडी जळगाव जंक्शनला पोहोचते. जळगाव जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 3:28 ही गाडी जळगाव जंक्शनवरून पुढे मनमाडसाठी निघते. संध्याकाळी 5:25 ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते. मनमाड जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 5:28 ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढे कोपरगावसाठी निघते. संध्याकाळी 6:15 ही गाडी कोपरगावला पोहोचते. कोपरगाववरती 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 6:17 ही गाडी कोपरगाववरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. संध्याकाळी 7:33 ही गाडी अहिल्यानगर जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 7:35 ही गाडी अहिल्यानगर जंक्शनवरून पुढे दोनकोड लाईनसाठी निघते. रात्री 8:40 ही गाडी दोनकोड लाईनला पोहोचते. दोनकोड लाईनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 8:42 ही गाडी दोनकोड लाईनवरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते. शेवटी 882 किलोमीटरचा प्रवास करत रात्री 9:50 ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. मित्रांनो, आजनी ते पुणे दरम्यान या गाडीचे तिकीट दर चेअर कारसाठी 2140 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 3815 रुपये तिकीट दर आहे. मित्रांनो, या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक सेमी हाय स्पीड ट्रेन आहे जी डिझाईन केली आहे 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्यासाठी, पण आता सध्या ऑपरेटिंग ही 130 किलोमीटर प्रति तासाने होत आहे. तसेच मित्रांनो, या गाडीचे कोचेस सुद्धा हे आधुनिक एसी चेअर कार आहेत आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहेत. तसेच दुसरी सुविधा म्हणजे या गाडीचे दरवाजे स्वयंचलित आहेत, आरामदायी रिक्लायनिंग सीट्स आहेत, बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स आहेत, तसेच ऑनबोर्ड केटरिंग अशा सुविधा या गाडीत आपल्याला दिल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी हा प्रवास म्हणजे रेल्वेतला एक प्रीमियम फ्लाईट एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 26-102 अंजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपण पुन्हा भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.